नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील खळबळजनक घडामोडी। साकत धरणात उडी मारलेला तरुण बेपत्ता। 2 दिवसांपासून एनडीआरएफच्या पथकाकडून शोध मोहीम सुरू। तालुक्यात खळबळ। या बातमीचे प्रायोजक आहेत अल्तमश स्टील अँड फॅब्रिकेशन, परंडा। घर, शेत, बांधकाम किंवा फॅब्रिकेशनच्या सर्व कामांसाठी एकच विश्वासार्ह ठिकाण। सर्वात स्वस्त, सर्वात मस्त। भेट द्या व खात्री करा। पत्रे, पाईप, अँगल, हार्डवेअर, जाळी, द्राक्ष बागेसाठी फाउंडेशन साहित्य मिळण्याचं एकमेव ठिकाण। पत्ता कुंभेफळ रोड, वलीबाबा दर्गाजवळ, परंडा। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील रोहकल येथील कृष्णा उर्फ सोन्या कारकर वय 27 हा तरुण 2 दिवसांपासून बेपत्ता असून त्याने साकत धरणात उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। गावातील भांडणानंतर मारहाण करतील या भीतीने त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याची चर्चा परिसरात सुरू असून 2 दिवस उलटूनही त्याचा तपास न लागल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कृष्णा उर्फ सोन्या कारकर याचे गावातील काही व्यक्तींशी भांडण झाले होते। संबंधित व्यक्ती मारहाण करतील या धास्तीने त्याने 2 दिवसांपूर्वी साकत धरण परिसर गाठत पाण्यात उडी मारल्याचं सांगितलं जात आहे। त्यानंतर तो कुठेच दिसून न आल्यानं नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी शोध सुरू केला। या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली असून एनडीआरएफच्या पथकाकडून धरण परिसरात युद्धपातळीवर शोध मोहीम राबविण्यात येत आहे। मात्र सलग 2 दिवस शोध सुरू असतानाही सोन्याचा कोणताही ठाव ठिकाणा लागलेला नाही। दरम्यान सोन्या खरोखरच पाण्यात बुडाला की अन्यत्र निघून गेला याबाबत अद्याप कोणतीही माहिती स्पष्ट समोर आलेली नसल्यानं परिसरात संभ्रमाचं वातावरण आहे। ग्रामस्थ आणि नातेवाईकांकडून चिंता व्यक्त केली जात असून शोध मोहीम अधिक तीव्र करण्याची मागणी होत आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चोरमले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन मुळे, चालक सलगर, पोलीस कॉन्स्टेबल शेवाळे यांच्या पथकानं घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।